नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण 5 ते 1 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत आणि 5 ते 1 टिपक्याला आपल्याला सर्कल करून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल ही सर्कल तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला छानसं सुंदर 3 टिपक्या उरलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला एक दिवा काढून तयार करून घ्यायचा आहे. आणि आता ही तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये मी मोरपंखीचे रंग भरून तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा रंग कोणताही घेऊ शकता. मी मोरपंखीचे रंग घेतलेला आहे आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया. आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे. चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. आणि आता मध्ये सेंटरमध्ये पणतीला मी चॉकलेटी आणि पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आता बघू शकाल आणि चॉकलेटी खालच्या बाजूला चॉकलेटी रंग भरून घेतलेला आहे, वरच्या बाजूला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आणि प्रत्येक आपल्याला पणतीचे रंग भरून तयार झालेला आहे. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला पणतीच्या आजूबाजूला मी एक छान सुंदर 4 फुलं तयार करून घेत आहे आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाचे अगदी छोटंसं टिपक्या ठेवून घेतलेलं आहे. आणि असंच प्रकारे आपल्याला प्रत्येक बाजूचं पिवळ्या रंगाची टिपक्या ठेवून छानसं सुंदर फुलं तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल आपलं फुलं किती सुंदर तयार झालेलं आहे. आणि आता चारही बाजूला आपल्याला फुलं तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला परत एक सर्कल करून तयार करून घ्यायचं आहे. 1-2 बोटाच्या अंतरावर आपल्याला एक सर्कल तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे. आणि आता किती सुंदर तयार झालेला आहे. बघू शकाल आपला दोन्ही सर्कलचे रंग भरून तयार झालेला आहे. आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपण रंग भरून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक सर्कलच्या वरच्या बाजूला आपल्याला त्रिअँगलचे रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. पूर्ण सर्कलला आपल्याला त्रिअँगलचे रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपण रेष ओढून तयार करून घेत आहोत. खूप सुंदर दिसतोय ही रांगोळी. पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल खूप सुंदर आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही ही गुरुवारच्या दिवशी ही रांगोळी काढून बघा. आणि आता ह्याच्या आतमध्ये मी लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. प्रत्येक बॉक्समध्ये पूर्णपणे मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता. आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं बॉक्स तयार झालेला आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही गुरुवारच्या दिवशी ही रांगोळी कधीही काढू शकता. लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी काही घरात सणवार असले तर तुम्ही ही रांगोळी काढून बघा. खूप सुंदर आहे. खूप छान दिसणारी रांगोळी आहे आणि अतिशय सुंदर दिसणारी रांगोळी आहे. पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल. आणि आता ह्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंगाचे टिपके ठेवून मध्ये सेंटरमध्ये एक टिपके ठेवलेला आहे आणि गुलाबी रंगाचे. आणि त्यानंतर आपल्याला आजूबाजूला पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून आपल्याला एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि आता बघू शकाल मी एक अर्ध फुलं तयार करून घेत आहे. आणि आता किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे. प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला असंच प्रकारे 5 टिपक्यांचं पांढऱ्या रंगाचे 5 टिपक्या ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला छानसं सुंदर फुलं तयार होतो आहे. आणि आपल्याला टिपके ठेवताना थोडंसं आपण मोठी टिपके ठेवायचं आहे आणि छान सुंदर आपलं उभं टिपके ठेवायचं आहे. आणि आता एक छानसं सुंदर फुलं तयार होतो आहे. आणि आता बघू शकाल किती सुंदर फुलं दिसत आहे आपलं. आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपण असंच प्रकारे फुलं तयार करून घेतलेलं आहोत. आणि आता आपलं फुलंसुद्धा तयार झालेलं आहे. आणि आता बघू शकाल ही शेवटचे सुद्धा आपलं डिझाईन तयार झालेला आहे. चला आता पूर्णपणे तयार झालेला आहे. त्यानंतर प्रत्येक बॉक्समध्ये सेंटरमध्ये 1-2 रेष ओढून तयार करून घेत आहे. आणि एक रेष ओढल्यानंतर मग परत 1-2 बोटाच्या अंतरावर मी एक रेष ओढलेला आहे. असंच प्रकारे आपल्याला 2-2 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता याच्या आतमध्ये आपल्याला छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. आणि खालच्या बाजूला मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे. प्रत्येक बाजूला आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. आता बघू शकाल आपलं डिझाईन किती सुंदर दिसत आहे. खूप सुंदर दिसणारी रांगोळी आणि अगदी सोपी रांगोळी आहे. पटकन होणारी रांगोळी आहे. काहीही अवघड नाही. तुम्ही नक्की काढून बघा, तुम्हाला नक्की जमेल. आणि दाराबाहेर असं प्रकारे छानसं सुंदर पूजा वगैरे करताना बाहेर तुम्ही रांगोळी काढताना ही रांगोळी खूप सुंदर दिसतोय. आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपण चॉकलेटी रंग भरून तयार करून घेतलेला आहोत. आणि आता वरच्या बाजूला आता पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. वरच्या बाजूला मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता. मी पिवळा रंग भरून पूर्णपणे तयार करून घेत आहोत. आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया. आणि ते पिवळा रंग बघू शकाल किती सुंदर दिसत आहे. रांगोळी आवडली तर नक्की एक लाईक करून जावा. आणि चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा
आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका. चला आता पूर्णपणे आपण पिवळा रंग भरून घेतलेला आहोत. वरच्या बाजूचे पूर्ण तयार झालेला आहे आपला रांगोळी. आता बघू शकाल डिझाईन किती सुंदर दिसत आहे. आणि आता खालच्या बाजूचे सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेत आहोत. आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. अगदी कमी टिपक्यांचं आहे. 5 ते 1 टिपक्यांच्या रांगोळ्या आपल्याला वाटत पण नाही आहे. आपण 5 ते 1 टिपक्यांच्या रांगोळी काढलेला आहोत. आणि आता वरच्या बाजूला मी आजूबाजूला क्रॉसमध्ये पानाचे आकार केलेला आहे. मध्ये सेंटरमध्ये आता एक पानाचे आकार केलेला आहे. अशा प्रकारे मी डिझाईन काढून घेत आहे पिवळ्या रंगाच्या बॉक्सच्या मध्ये सेंटरमध्ये. असंच प्रकारे प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. एक फुलाचे डिझाईन तयार झालेलं आहे छानसं. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला एक छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला रंग भरल्यानंतर बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसतोय आता. आणि आता आपला ही डिझाईन तयार झालेला आहे. आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपण फुलं तयार करून घेतलेला आहोत. 3 पानांची फुलं काढलेलं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपण केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल आपण केसरी रंग भरल्यामुळे ही रांगोळी किती उठून दिसत आहे. आणि आता ही पूर्ण रंग भरल्यानंतर तुम्ही बघू शकाल किती सुंदर दिसतोय आता ही रांगोळी. आणि आवडली का नाही मला नक्की सांगा. आवडली तर नक्की एक लाईक करून जावा. चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया. आणि केसरी रंग तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. तुम्हाला जे रंग हवे ते रंग तुम्ही घेऊ शकता. मी केसरी रंग घेतलेला आहे. आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसणारी फुलं आहे. आपलं रांगोळीपेक्षा फुलंच छान सुंदर दिसत आहे, उठून दिसत आहे बाहेरच्या बाजूला. आणि आता ही आपलं तयार झालेलं आहे. आणि प्रत्येक बाजूचं आपलं फुलं तयार करून चला आता पूर्णपणे आपलं रंग भरून तयार झालेलं आहे. पूर्ण ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. आणि आता शेवटची सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत. आणि आता ह्याच्यानंतर आपण हिरव्या रंगाच्या बॉक्सच्या वरच्या बाजूला आता बघू शकाल तुम्ही हिरव्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे. आणि आता त्यानंतर आपण त्रिअँगलचे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्याच्यावरच्या पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं लाल रंगाचे टिपके ठेवून छानसं सुंदर एक बघू शकाल आता किती सुंदर दिसत आहे आपलं टिपके ठेवल्यामुळे. आणि लाल रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे टिपके ठेवायचं आहे. आणि आता ही टिपके ठेवून आपलं तयार झालेलं आहे. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मोठी एक रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्यांच्या वरच्या बाजूला. आणि आता ही पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला? आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा. चला आता उद्या भेटूया. थँक्यू. बाय बाय.